बातमी मुंबईतून गिरगाव चौपाटीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर गिरगाव चौपाटीवर येत आहेत। त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये आसपासच्या उपनगरातून किंवा राज्याच्या अनेक भागातून देखील 31 साजरा करण्यासाठी अनेक जण मुंबईत येत असतात आणि त्या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आहेत थेट गिरगाव चौपाटीवर। आपण त्याशी संवाद साधूया। गिरीश, फक्त मुंबईकर नाहीत तर मुंबईच्या आसपासची उपनगरं असतील किंवा इतर जिल्ह्यांमधून देखील अनेक जण मुंबईत 31 साजरा करण्यासाठी येत असतात। त्या पार्श्वभूमीवर काय सज्जता आहे? आपण पाहिलं तर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईसह सर्वच राज्यभरातून ह्या ठिकाणी निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येने लोक येत असतात आणि या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। सध्या ज्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि मोठ्या प्रमाणात गर्दी जमेल या पार्श्वभूमीवर 22 DCP असतील, 45 ACP असतील, 200 अधिकारी असतील, याशिवाय 11,500 पोलीस, CRPFचे 20 प्लाटून अशी मोठी पोलीस फौजपाटा आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे संपूर्ण मुंबईवर। सध्या आपण बघतो की गिरगाव चौपाटी या ठिकाणी आहोत। DCP आहे झोन 2 चे या ठिकाणी मार्गदर्शन करतात इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ही या सर्व ज्या काही गिरगाव चौपाटीवर लक्ष ठेवून राहायचं आहे, कशा पद्धतीने एकंदरीत या गालबोट लागणार नाही, अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी कशा पद्धतीने खबरदारी घ्यायची या सगळ्याचं मार्गदर्शन सध्या DCP झोनचे या ठिकाणी गर्ग आहेत ते या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। संध्याकाळी आता लोक आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। शेवटचा या वर्षीचा हा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी मोठ्या गर्दी आहे ती या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अनुचित प्रकार घडू शकतो आणि हा अनुचित प्रकार टाळण्यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि त्याची निश्चित गिरीश आणि हुल्लडबाजी टाळण्यासाठी म्हणजे आनंदाने जल्लोषात नववर्षाचं स्वागत करा, मात्र कुठे हुल्लडबाजी करू नका।